भारताच्या प्राकृतिक रचनेचा पहिला भाग आपण बघितला होता हिमालयीन पर्वतीय प्रदेश. दुसरा भाग उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि तिसरा भाग जो आपण आज बघणार आहोत द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. भारताची प्राकृतिक रचना आपण अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे 5 विभागांमध्ये आपल्याला वर्गीकृत करता येते, विभागता येते. यापैकी आपण जर बघितलं तर भारताचा जो द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे, नकाशात जर आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे हा पिवळ्या रंगाने दाखवलेला भाग किंवा मी मार्किंग करतो हा जो भाग असेल तो भाग भारताचा पठारी प्रदेश म्हणून ओळखला जातो. सर्वसाधारणपणे भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी भारताचा जो द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे तो द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा सर्वसाधारणपणे जर आढावा आपण घेतला तर हा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाचं क्षेत्र जे असेल ते क्षेत्र 7 लाख चौरस किलोमीटर आहे. म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असा जर आपण विचार केला तर 7 लाख चौरस किलोमीटर आहे. भारताचा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश हा पूर्वीच्या गोंडवाना भूमिखंडाचाच एक भाग आहे. भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाची जी सर्वसाधारणपणे उंची आहे ती उंची 480 ते 760 मीटर्स आपल्याला बघायला मिळते सरासरी. भारताच्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये जर आपण बघितलं तर तापी आणि नर्मदा नदी याचबरोबर विंध्य आणि सातपुडा, तापी आणि नर्मदा, विंध्य आणि सातपुडा ह्या ज्या भाग आहेत त्यांनी ह्या पठाराचे 2 भाग केलेले आहेत. म्हणजे तापी नर्मदा नकाशावरती आपण जर बघितलं तर या ठिकाणी विंध्य आणि सातपुडाच्या दरम्यान इथे आपल्याला नर्मदा नदी दिसते आणि सातपुडा नदीच्या सर्वसाधारणपणे दक्षिणेकडे जर बघितलं तर ह्या ठिकाणी तापी नदी दिसते. म्हणजे तापी आणि नर्मदेच्या मध्ये सातपुडा पर्वतश्रेणी आहे आणि नर्मदा नदी जी आहे त्या नर्मदा नदीच्या उत्तरेकडे विंध्य श्रेणी आहेत. म्हणजेच या पर्वतरांगांनी सातपुडा आणि विंध्य या पर्वतरांगांनी याचे 2 भाग केलेले आहेत. किंबहुना तापी आणि नर्मदा नदी जी असेल त्या नदींनी याचे 2 भाग केलेले आहेत, एक उत्तरेकडचा आणि दुसरा दक्षिणेकडचा. याची जी निर्मिती आहे ती निर्मिती सर्वसाधारणपणे जर आपण बघितली या द्वीपकल्पीय पठाराची जी निर्मिती असेल ती निर्मिती सर्वसाधारणपणे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती उत्तर दक्षिण दिशेने जो तडा पडलेला होता त्यातून लाव्हारस जो असेल तो लाव्हारस बाहेर आला आणि तो पूर्वेकडे उतार पूर्वेकडे असल्या कारणाने पूर्वेकडे पसरला गेला. त्याचे वारंवार त्याचा उद्रेक होऊन त्याचे थरावर तर संचयित झाले आणि त्यातून दख्खनच्या पठाराची निर्मिती झालेली आहे किंवा द्वीपकल्पीय पठाराची निर्मिती झालेली आहे. या द्वीपकल्पीय पठाराचे सर्वसाधारणपणे 2 प्रकार पडतात. भारताचा जो द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे त्या पठाराचे 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येतं. या 2 प्रकार जे असेल ते 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार माळवा पठार जो विंध्य पर्वत श्रेणीच्या उत्तरेकडे आहे. म्हणजे इकडे जर आपण बघितलं नकाशावरती तर सर्वसाधारणपणे हा जो भाग आहे तो भाग आपल्याला माळवा पठार म्हणून ओळखता येतो किंवा दाखवू शकतो. तर दुसरा प्रकार आहे दख्खन पठार. दख्खन पठार म्हणजे सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर सातपुडा पर्वतरांग जे आहेत या सातपुडा पर्वतरांगेपासून किंवा तापी नदीपासून जर आपण बघितलं तर तापी नदीपासून थेट भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या ज्या डोंगर रांगा किंवा ज्या पर्वतरांगा आहेत तेथून पश्चिमेकडे सह्याद्री पर्वतरांग अशा पद्धतीने तापी नदीच्या दक्षिण भागामध्ये काहीसा त्रिकोणाकृती भाग जो असेल तो भाग म्हणजेच दख्खनचं पठार. अशा 2 प्रकारांमध्ये द्वीपकल्पीय किंवा भारतीय द्वीपकल्पीय पठाराचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. भारतीय द्वीपकल्पीय पठार जो आहे तो द्वीपकल्पीय पठार जर आपण बघितलं तर 2 प्रकारांमध्ये आपण इतक्यात वर्गीकरण केलं. त्यापैकी पहिला प्रकार आहे माळवा पठार. आणि हे जे माळवा पठार असेल त्या माळवा पठाराचा सर्वसाधारणपणे जर आपण 4ही बाजूंचा विचार केला तर पश्चिमेला अरवली पर्वत जो अगोदरच्या प्राकृतिक रचनांच्या संदर्भामध्ये उल्लेख आलेला होता. सर्वसाधारणपणे राजस्थानचा जो भाग असेल त्या राजस्थानच्या भागाच्या लगत अरवली पर्वत जो आहे तो अरवली पर्वत म्हणजे पश्चिमेला ह्या पठारात माळवा पठाराच्या पश्चिमेला अरवली पर्वत आहेत.
दक्षिण भागात जर आपण बघितलं तर दक्षिण भागामध्ये विंध्य पर्वत आहेत, म्हणजे दक्षिणेकडे विंध्य पर्वत आहेत, जो आपण अगोदरच्या नकाशामध्ये दाखवला. दक्षिणेकडे विंध्य पर्वत आहेत. जर आपण बघितलं उत्तरेकडे, तर उत्तरेकडे सर्वसाधारणपणे बुंदेलखंड पठार जे आहेत ते बुंदेलखंड पठार आपल्याला बघायला मिळतं, किंवा छोटा नागपूर पठार जे आहे ते छोटा नागपूर पठार जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी. आणि पूर्वेकडे जर आपण बघितलं तर पूर्वेकडे जो गंगेचा त्रिभुज प्रदेश आहे तो गंगेचा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी आढळून येतो. म्हणजेच जो माळवा पठाराचा भाग आहे त्या माळवा पठाराच्या भागाचा जर आपण विचार केला तर पूर्वेकडून गंगेच्या त्रिभुज प्रदेशाने किंवा गंगेचा जो मैदानी प्रदेश आहे त्या गंगेच्या मैदानी प्रदेशाचा भाग येतो. पश्चिमेकडे अरवली पर्वताचा भाग येतो. उत्तरेकडे बुंदेलखंड आणि छोटा नागपूरचा पठारी भाग येतो. आणि दक्षिणेकडे सर्वसाधारणपणे जर बघितलं तर विंध्य पर्वत जो असेल तर विंध्य पर्वत आढळतो. एकूणच या चारही पद्धतीने प्राकृतिक विभाग जे असतील ते प्राकृतिक विभाग आपल्याला सांगता येते. जर आपण दख्खनचा पठारी प्रदेश बघितला, म्हणजेच भारताचा द्वीपकल्पीय पठाराचे आपण दोन भाग केले होते, एक माळवा पठार आणि दुसरा दख्खनचा पठार. त्यापैकी जो माळवा पठाराचा भाग बघितला त्याच्या चारही बाजू आपण बघितल्या. आता दख्खनचा पठार जो आहे तो दख्खनचा पठार कुठे आहे त्याचा जर आढावा आपण घेतला तर सर्वसाधारणपणे सातपुडा पर्वत जो आहे तो सातपुडा पर्वत, म्हणजे इथे ह्या नकाशावरती जर आपण बघितलं, मी मार्किंग करतोय की इथे ॲरो करतोय, हा सातपुडा पर्वत आहे. इथे सातपुडा पर्वत ते थेट कन्याकुमारी, म्हणजे दक्षिणेकडचा जो भाग आहे तो दक्षिणेकडचा भाग कन्याकुमारी, म्हणजे सातपुडा ते कन्याकुमारी, म्हणजे उत्तरेकडे सातपुडा, दक्षिणेकडे कन्याकुमारी. पूर्व पश्चिमचा जर आपण विचार केला तर त्यापैकी पश्चिमेला इथे सह्याद्री पर्वतरांग आहेत, किनारपट्टीवरती सह्याद्री पर्वतरांग आहेत. ती सह्याद्री पर्वतरांग ते पूर्वेला इकडे महेंद्रगिरी टेकड्या आहेत, की हा जो पूर्व किनारपट्टीचा पूर्व घाट आपण त्याला म्हणतो, त्या पूर्व घाटामध्ये महेंद्रगिरी टेकड्या ज्या आहेत त्या महेंद्रगिरी टेकड्यांसह हा भाग पूर्वेकडून बंदिस्त झालेला आहे. पश्चिमेकडे सह्याद्री पर्वत, पूर्वेकडे महेंद्रगिरी टेकड्या. सर्वसाधारणपणे जो सह्याद्री पर्वत आहे पश्चिमेकडे, त्या सह्याद्री पर्वतरांगेबरोबरच इकडे काहीसा आडव्या पद्धतीने निलगिरी पर्वतरांग आपल्याला बघायला मिळते. सह्याद्री पर्वतरांगेचीच ती उपरांग आपल्याला म्हणता येईल. त्या ठिकाणी अन्नमलाई, कार्डमम टेकड्या आहेत, की अनईमुडी हे उंचवट्याचं शिखर ठिकाण आपल्याला सांगता येईल, किंवा शिखर सांगता येईल, उटकमन हे ठिकाण सांगता येईल. तर अशा पद्धतीने जो पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जी बंदिस्तता आहे ती बंदिस्तता या दख्खनच्या पठाराची आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, उत्तरेकडे सातपुडा, त्याच्यानंतर दक्षिणेकडे निलगिरी किंवा अन्नमलाई वगैरे टेकड्या ज्या आहेत त्यात टेकड्या, म्हणजेच आपण कन्याकुमारीकडे उल्लेख केला होता. पश्चिमेकडे सह्याद्री पर्वतरांग आणि पूर्वेकडे महेंद्रगिरी. पश्चिमेकडे सह्याद्री पर्वतरांग म्हणजे ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो, आणि पूर्व घाट म्हणजे महेंद्रगिरी टेकड्या ज्या असतील त्याला आपण पूर्व घाट म्हणतो. तर या पद्धतीने त्याचा विस्तार जो असेल तो विस्तार आपल्याला सांगता येईल. या संपूर्ण माळवा अधिक द्वीपकल्पी दख्खनचा पठार हा जो संपूर्ण भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे त्याचं महत्त्व जर आपण बघितलं तर खनिज संपत्तीच्या बाबतीत आपण उल्लेख करू शकतो. खनिजांचं भांडार. हा पठारी प्रदेश प्राचीन प्रकारच्या अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी तयार झालेला आहे. यापैकी जर आपण विचारात घेतले काही खनिजांचा जर उल्लेख करायचा झाल्यास मध्य प्रदेशमध्ये चुनखड आपल्याला बघायला मिळते, संगमरवर बघायला मिळतं, मॅग्नीज किंवा चुनखड संगमरवर मॅग्नीज ही महत्त्वाची खनिजे आपल्याला आढळून येतात. बिहार आणि ओरिसामध्ये बघितलं तर लोह आणि कोळसा हे प्रमुख खनिजे आढळून येतात. कर्नाटकमध्ये सोन्यासारख्या मौल्यवान जे खनिज असेल ते आपल्याला बघायला मिळतं. आंध्र प्रदेशमध्ये हिरे आणि दगडी कोळसा जो असेल तो आपल्याला बघायला मिळतो की आढळून येतात. म्हणजेच खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे, की एक महत्त्वाची प्राकृतिक रचना आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मृदेच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये
सुपीक स्वरूपाची जमीन आढळते, जी विशेषतः व्यापारी पिकं आहे त्या व्यापारी पिकांसाठी अनुकूल समजली जाते. याच्यामध्ये कापसाची जमीन किंवा काळी कापसाची जमीन किंवा काळी जमीन त्याला आपण म्हणू शकतो. कापूस, ऊस, चहा, कॉफी, रबर ही उत्पादनं जी असतील ती उत्पादनं या ठिकाणी घेता येतात. म्हणून मृदेच्या बाबतीमध्ये आपल्याला उल्लेख करता येईल की सुपीक स्वरूपाची मृदा जी असेल ती सुपीक स्वरूपाची मृदा या ठिकाणी आढळून येते. या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये जर आपण बघितलं तर आर्थिक दृष्टीने जी महत्त्वाची वन उत्पादनं असतील ती वन उत्पादनं ह्या भागामध्ये घेतली जातात. मग याच्यामध्ये साग असेल, साल असेल, चंदन असेल, शिसम असेल, तेंदू असेल, बेहडा असेल, आवळा किंवा असे अनेक प्रकारचे जे पदार्थ असतील ते पदार्थ वन्य पदार्थ किंवा अरण्यांपासून प्राप्त होणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतील त्या घटकांचं उत्पादन घेतलं जातं किंवा लाकडाचं उत्पादन घेतलं जातं. म्हणजेच आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे वन उत्पादन जे असतील ते त्या दृष्टीने याचं महत्त्व आहे. त्यानंतर धरणे आणि जलविद्युत निर्मितीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जे भारताचं द्वीपकल्पीय पठारी प्रदेश असेल त्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये अनेक नद्यांवरती धरणं बांधलेली आहेत. या नद्यांवरती धरणं बांधून त्या धरणांच्या पाण्यावरती जलविद्युत निर्मिती केली गेलेली आहे आणि ज्यामुळे औद्योगिकरण किंवा शेतीसाठी ह्या विद्युतचा वापर केला जातो किंवा जलविद्युतचा वापर जो असेल तो केला जातो किंवा ही ऊर्जा ह्या भागामध्ये महत्त्वाची ठरलेली आहे. जो भारताचा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे त्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये अनेक ठिकाणी पर्यटन केंद्र आढळतात किंवा अनेक पर्यटन केंद्र आहेत. मग वनस्पतींची उपलब्धता असणारे आहेत किंवा दऱ्यांचे भाग असतील, उंच शिखरं असतील किंवा धार्मिक स्थळं असतील, असे वेगवेगळ्या प्रकारची किंवा थंड हवेची ठिकाणं असतील, ही वेगवेगळ्या प्रकारची पर्यटन केंद्र निर्माण झालेली आहेत. ज्याच्यामध्ये पंचमढी, उटकमण, महाबळेश्वर, माथेरान अशा अनेक प्रकारच्या पर्यटन केंद्रांचा आपल्याला उल्लेख करता येऊ शकेल. त्यानंतर वाहतूक मार्गांचा जो विकास असेल तर वाहतूक मार्गांच्या संदर्भामध्ये याचं जर महत्त्व बघितलं तर वाहतूक मार्गांचा विकास फारसा झालेला नाही, मर्यादित झालेला आहे. कारण का तर या पठारी प्रदेशाची जी रचना असेल ती अनियमित आहे, ओबडधोबड स्वरूपाची आहेत, उंचवटे आहेत, अनेक पर्वतरांगा आहेत, अनेक दऱ्या आहेत. अनियमित प्रकारची भूरचना असल्या कारणाने वाहतूक मार्गांचा फारसा विकास झालेला नाही किंवा जास्त विकास झालेला नाही. याचबरोबर या प्रदेशामध्ये शेतीचा सुद्धा जास्त विकास झालेला नाही, कारण ह्या ठिकाणच्या बहुतांशी नद्या ह्या हंगामी स्वरूपाच्या आहे, पर्जन्याचं प्रमाण कमी आहे. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये नद्यांना पाणी असतं, उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये नद्या कोरड्या पडतात. म्हणून शेती व्यवसाय जो असेल त्या शेती व्यवसायाचा सुद्धा जास्त विकास झालेला नाही. त्यानंतर भारताच्या प्राकृतिक रचनेचा पुढचा भाग जर आपण बघितला तर तो किनारी मैदानी प्रदेश. किनारी मैदानी प्रदेश जो आहे तो किनारी मैदानी प्रदेश जर आपण बघितला तर पश्चिमेकडून कच्छचं रण, गुजरातच्या संदर्भामध्ये आपल्याला तो उल्लेख करता येईल, कच्छचं रण ते गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा त्रिभुज प्रदेश पूर्व किनारपट्टीवरती, कच्छच्या रणापासून ते थेट दक्षिणेकडे अगदी केरळ मार्गे पूर्व किनारपट्टीला आणि शेवट त्याचा गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशावरती होतो. या पद्धतीने ही चौथ्या प्रकारची प्राकृतिक रचना भारताची आपल्याला सांगता येईल, किनारी मैदानी प्रदेश. याची सर्वसाधारणपणे जर आपण लांबी बघितली, कच्छचं रण ते थेट गंगा ब्रह्मपुत्रेचा त्रिभुज प्रदेश इथपर्यंतची लांबी 6100 किलोमीटर आहे. 6100 किलोमीटर. हा जो मैदानी प्रदेश आहे तो मैदानी प्रदेश सर्वसाधारणपणे भारतीय सागरी किनारा व द्वीपकल्पीय पठाराच्या पूर्व पश्चिम सीमा यांच्या दरम्यान विस्तारलेला आहे. म्हणजेच काय तर पश्चिमेकडचा किनारी मैदान, याचे दोन प्रकार पडतात, पुढे आपण तो उल्लेख केलेला आहे. हे दोनही प्रकारचे जे मैदानं आहेत, पूर्वेकडचा आणि पश्चिमेकडचा, तर हे मैदान कुठे आहे तर सर्वसाधारणपणे जो काही अरबी समुद्र आहे ते अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वतरांग पश्चिम बाजूला, पूर्व बाजूला बंगालचा उपसागर आणि पूर्व घाट किंवा
पूर्व किनाऱ्यावरती आढळणाऱ्या ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्या यांच्या दरम्यान पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरती सर्वसाधारणपणे याचा विस्तार आढळतो. म्हणजेच द्वीपकल्पीय पठाराच्या दोन्ही बाजूला आणि दोन्ही बाजूच्या सागर किनाऱ्यांना म्हणजेच बंगालचा आणि अरबी समुद्राचा जो सागर किनारा यांच्या दरम्यान हा मैदानी प्रदेश आढळतो, किनारी मैदानी प्रदेश आढळतो. याची जी निर्मिती आहे ती निर्मिती जर आपण बघितली तर ती निर्मिती सर्वसाधारणपणे पश्चिम भाग जो आहे, पश्चिम किनारपट्टीची निर्मिती जी असेल तो सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिमेकडचा भाग खाली खचल्यामुळे याची निर्मिती झालेली आहे असं म्हटलं जातं. त्याला थोडेसे धार्मिक सुद्धा काही आधार दिलेले आहेत किंवा धार्मिक दृष्टिकोनातून पण त्याची निर्मितीविषयी सांगितलं जातं, त्याच्याकडे आपल्याला बघायचं नाही. पूर्व किनारपट्टीचं जे मैदान आहे ते पूर्व किनारपट्टीचं मैदान सर्वसाधारणपणे जो पूर्व वाहिनी नद्या आहेत किंवा दक्षिण वाहिनी नद्या आहेत त्या पूर्व वाहिनी आणि दक्षिण वाहिनी नद्यांनी जो वाहून आणलेला गाळ असेल त्या गाळाच्या संचयनातून यांची निर्मिती झालेली आहे. किनारी मैदानाचे प्रकार जर आपण बघितले तर ते दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात. एक पूर्व किनारपट्टीचं मैदान आणि दुसरा म्हणजे पश्चिम किनारपट्टीचं मैदान किंवा पश्चिम किनारी मैदान आणि पूर्व किनारी मैदान. यापैकी पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील मैदानाच्या संदर्भामध्ये जर आपण माहिती बघितली तर हे किनारी मैदान जे आहे ते किनारी मैदानी प्रदेशात भारताला एकूण 9 घटक राज्य लाभलेले आहेत. त्या 9 घटक राज्यांनी हे क्षेत्र व्यापलेलं आहे. त्या 9 घटक राज्यांचं जे क्षेत्रफळ असेल म्हणजे लांबी जी असेल ती लांबी पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरती ती आहेत 6100 किलोमीटर. म्हणजे ह्या मैदानाची जी लांबी आहे ती 6100 किलोमीटर. यातील जवळजवळ 5 राज्य पश्चिम किनारपट्टीवरती आहेत. म्हणजे अगदी इतक्यात मी उल्लेख केल्याप्रमाणे कच्छच्या रणापासून म्हणजे गुजरात पासून जर आपण विचार केला तर थेट केरळपर्यंत 5 राज्ये जे असतील त्या 5 राज्यांचा समावेश आपल्याला करता येईल. तामिळनाडूचा अगदी दक्षिणेकडचा जो भाग असेल तिथपर्यंत 5 राज्य पश्चिम किनारपट्टीवरती आहे आणि 4 राज्य जे आहे ते 4 राज्यांचा समावेश पूर्व किनारपट्टीवरती होतो. त्यानंतर हा जो पश्चिम किनारी मैदानी प्रदेश आहे तो पश्चिम किनारी मैदानी प्रदेशाचा विस्तार उत्तरेकडील कच्छच्या रणापासून दक्षिणेकडील कन्याकुमारी पर्यंत झाला आहे. कन्याकुमारी हे भारताचं दक्षिण टोक, जो अगोदर द्वीपकल्पीय पठाराच्या बाबतीतही आपण उल्लेख केला होता. जो कन्याकुमारीपर्यंत द्वीपकल्पीय पठारी प्रदेश जो आहे तो आपल्याला आढळतो. कन्याकुमारीपर्यंत हा भाग जो आहे मैदानी प्रदेश, पश्चिम किनारपट्टीचा मैदानी प्रदेश आपल्याला बघायला मिळतो किंवा विस्तारलेला आहे. पूर्व किनारी मैदान जर आपण बघितलं तर पूर्व किनारी मैदान किंवा त्याचा विस्तार कन्याकुमारीपासून ते सुंदरबन जो असेल त्या सुंदरबन पर्यंत हा विस्तार आहे. म्हणजे गंगा ब्रह्मपुत्रेचा जो त्रिभुज प्रदेश आहे त्या त्रिभुज प्रदेशापर्यंत याचा विस्तार आढळतो पूर्व किनारपट्टीवरती. पश्चिम किनारी मैदानी प्रदेशाचा पश्चिम किनारा हा अरुंद आहे. म्हणजे पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे त्या पश्चिम किनारी मैदान जे आहे ते पश्चिम किनारी मैदान अरुंद स्वरूपाचं आहे, तर पूर्व किनारपट्टीचं मैदान हे रुंद आहे. पश्चिम किनारपट्टीला सागरी किनारा जो लाभलेला आहे त्या सागरी किनाऱ्याची खोली जास्त आहे. म्हणजेच सागरी तळ जो असेल तो सागरी तळ जास्त खोलीवरती आढळतो. तर पूर्व किनारपट्टीवरती हे जे मैदान असेल ते मैदान रुंद स्वरूपाचं आहे आणि पूर्व किनारपट्टीवरती सागरी तळ उथळ स्वरूपाचा बघायला मिळतो. दोन्ही किनारपट्ट्यांच्या बाबतीमध्ये आपण जर बंदरांची अवस्था बघितली तर कांडला, नावासेवा, मुंबई, मार्मागोवा, मंगळूर, कोची ही पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाची बंदरं आहेत. तर पूर्व किनारपट्टीवरती आपण जर बघितलं तर तुतीकोरीन, चेन्नई, विशाखापट्टणम, पारदीप, हल्दिया, कोलकाता ही पूर्व किनाऱ्यावरची महत्त्वाची बंदरं आहेत. या दोनही किनारपट्टीच्या भागातील मैदानी प्रदेशांचं जर महत्त्व आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या प्रकारची जी उत्पादनं असतील ती उत्पादनं घेतली जातात. नारळ असेल, काजू असेल, सुपारी असेल, रबर असेल, ताड असेल, मसाल्याचे पदार्थ असतील याचं उत्पादन ह्या ठिकाणी घेतलं जातं.
पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीच्या भागामध्ये जे मैदानी प्रदेश आहेत, त्या पूर्व किनारपट्टीचे मैदान आणि पश्चिम किनारपट्टीचे मैदान यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय जे असतील ते व्यवसाय केले जातात. मग यामध्ये शेतीशी संबंधित व्यवसाय असतील, शेतीपूरक व्यवसाय असतील, वाहतुकीच्या संदर्भामध्ये व्यवसाय असतील, मासेमारीच्या संदर्भामध्ये व्यवसाय असतील, म्हणजे प्राथमिक द्वितीय श्रेणीचे जे व्यवसाय असतील, तृतीय श्रेणीचे काही व्यवसाय असतील, ह्या व्यवसायांची निर्मिती झालेली आढळते. मग याच्यामध्ये मासेमारीचा आपल्याला उल्लेख करता येईल. वाहतुकीच्या संदर्भामध्ये अनेक बंदरांचा आपण उल्लेख केला, वाहतुकीच्या संदर्भामध्ये उल्लेख करता येईल. याचबरोबर खाणकाम व्यवसाय जो असेल तो खाणकाम व्यवसाय सुद्धा या ठिकाणी चालतो. मासेमारी, वाहतूक, खाणकाम, याच्यामध्ये मोनजाईट, मीठ, पेट्रोलियम पदार्थ यांचं उत्पादन घेतलं जातं. किंवा तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागामध्ये युरेनियमचे साठे मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आलेले आहेत. भविष्यामध्ये त्याचंही खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन त्या ठिकाणी होऊ शकतं. तर महत्त्व जे असेल ते महत्त्व या पद्धतीने सांगता येईल. आणि विशेषतः या दोनही किनारपट्टीच्या भागामध्ये लोकसंख्या ही दाट आहेत. म्हणजेच अनुकूलता जी असेल ती अनुकूलता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांसाठी अनुकूल ठिकाण म्हणून ह्या बंदरांचा उल्लेख, ह्या मैदानी प्रदेशांचा उल्लेख करता येईल. बंदरांची उपलब्धता, मासेमारीची उपलब्धता किंवा वेगवेगळ्या व्यवसायांसाठी अनुकूलता याचा परिणाम म्हणून लोकसंख्या दाट आढळते. आणि शेवटचा जो प्रकार आहे प्राकृतिक रचनेचा तो म्हणजे भारतीय बेटे. पहिला प्रकार हिमालयीन पर्वतीय प्रदेश, दुसरा प्रकार उत्तर भारतीय मैदानी प्रदेश किंवा विस्तृत मैदानी प्रदेश, तिसरा प्रकार भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, चौथा प्रकार किनारपट्ट्यांची मैदाने आणि शेवटचा पाचवा प्रकार म्हणजे भारतीय बेटे. भारतीय बेटे जे असतील त्या भारतीय बेटांचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार पडतात, एक अंदमान निकोबार आणि दुसरा लक्षद्वीप. यापैकी अंदमान निकोबार बेटं जे आहेत त्या बेटांचा समूह मोठा आहे. लक्षद्वीप बेटांचा समूह जो असेल तो मर्यादित स्वरूपाचा आहे. सर्वसाधारणपणे भारताचा प्राकृतिक रचनेचाच हा एक भाग आहे. यापैकी हे दोनही प्रकारची जी बेटं असतील ती बेटं दोन बाजूच्या समुद्रामध्ये विस्तारलेली आहेत किंवा पसरलेली आहेत. यापैकी पश्चिमेकडचा अरबी समुद्र आणि पूर्वेकडचा बंगालचा उपसागर या दोनही सागरी क्षेत्रामध्ये भारताचे ह्या प्राकृतिक रचनेचा भाग म्हणजेच भारतीय बेटं जे असतील त्या भारतीय बेटांचं स्थान आपल्याला आढळून येतं. अरबी समुद्रातील जे बेटं आहेत त्या अरबी समुद्रातील बेटांचा जर आपण विचार केला तर लक्षद्वीप, मिनिकॉय व अमिनी देवी बेटं ही सर्वसाधारणपणे संचय जो असेल तर संचयातून या प्रकारच्या बेटांची निर्मिती आपल्याला सांगता येते. अरबी समुद्रातील बेटांमध्ये सर्वसाधारणपणे लक्षद्वीप बेटं जे आहेत त्या लक्षद्वीप बेटांचा समूह 36 बेटांचा आहे. म्हणजे लक्षद्वीप बेटं जे आहेत त्या 36 बेटांचा समूह आपल्याला बघायला मिळतो. आणि याचं क्षेत्रफळ जे आहे त्या लक्षद्वीप बेटाचं क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर आहेत, म्हणजे अतिशय कमी आहेत. तो भारतातील एक लहान केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीप बेटा हा केंद्रशासित प्रदेश आहे. तो भारतातील एक अतिशय लहान स्वरूपाचा म्हणजे 32 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला एक केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याच्याकडे आपल्याला बघायला मिळतं किंवा बघू शकतो. बंगालच्या उपसागरातील जे बेटं असतील त्या बंगालच्या उपसागरातील बेटं तुलनात्मक संख्येने जास्त आहेत, विस्ताराने जास्त आहेत. यापैकी जर आपण बघितलं हे अंदमान निकोबार बेटं जे असतील त्या अंदमान निकोबार बेटं ही वास्तविक त्या बंगालच्या उपसागरामध्ये जी बुडालेली जी पर्वतरांग आहेत त्या पर्वतरांगेचे हे वरती आलेले टोका आहेत किंवा ते शिखराकडचे भाग आहेत. हे पर्वतरांग जे आहेत आव्हाकायोमा ह्या पर्वतरांग असेल त्या पर्वतरांगांचे शिखरांचा भाग आहे. अंदमान आणि निकोबार हा जो बेटांचा समूह आहे त्या दोन्हींचा मिळून जगातील सर्वात मोठा बेटांचा समूह समजला जातो. सर्वसाधारणपणे अंदमान निकोबारमध्ये जर बेटांची संख्या बघितली तर ती 572 बेटं आहेत. 572 बेटं आहेत. त्यापैकी 34 बेटं जे आहेत त्या 34च बेटांवरती मानवी वस्ती आपल्याला बघायला मिळते. 572 पैकी 34 बेटांवरतीच वस्ती बघायला मिळते. उर्वरित बेटांवरती मानवी वस्ती नाही आहे. सर्वसाधारणपणे अंदमान बेटाच्या समूहामध्ये 304 लहान मोठी बेटं आहेत. अंदमान
आणि निकोबार यापैकी अंदमान जो बेटांचा समूह आहे त्याच्यामध्ये लहान मोठे जर बेटा आपण विचारात घेतली तर 304 बेटा आहेत. म्हणजेच निकोबार बेटांमध्ये ही संख्या त्यापेक्षा कमी आहे. अंदमान आणि निकोबार मिळून सर्वसाधारणपणे बंगालच्या उपसागरातील केंद्रशासित प्रदेश जो असेल तो केंद्रशासित प्रदेश होतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर भारतातील जो काही समुद्र आहेत त्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे इतक्यात उल्लेख आपण केला तर ते दोन्ही मिळून एकूण जवळजवळ 1382 बेटा आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे अंदमान, निकोबार, लक्षद्वीप आणि त्याच्या आसपास जे किनारपट्टीच्या भागामध्ये आहेत जे ह्या समूहामध्ये येत नाही असे मिळून सर्वसाधारणपणे 1382 बेटं भारताच्या समुद्रामध्ये किंवा भारतीय समुद्री हद्दीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. भारतीय बेटांचं महत्त्व जर आपण बघितलं तर भारतीय बेटांचं महत्त्व हे एका विशिष्ट कारणांसाठीच आपल्याला फक्त सांगता येईल. विशेषतः लष्करी कारणासाठी ह्या बेटांचं खूप महत्त्व आहे. म्हणजे पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे जे भारताचे शत्रू राष्ट्र असतील त्याच्यावरती किंवा सागरी मार्गे ज्या काही हालचाली असतील त्या हालचाली टिपण्यासाठी पूर्वेकडचे अंदमान निकोबार बेटं आणि पश्चिमेकडचे लक्षद्वीप बेटं अतिशय महत्त्वाचे आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ह्या बेटांचं महत्त्व आहे. याचबरोबर जे प्राथमिक उद्योग आहेत त्या प्राथमिक उद्योगांसाठी म्हणजेच ज्या वनस्पती असतील त्या वनस्पतींपासून मिळणारे पदार्थ असतील त्याचं उत्पादन जे असेल ते उत्पादन विशेषतः अंदमान निकोबार बेटांमध्ये घेतलं जातं त्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि लष्करी दृष्टिकोनातून मी इतक्यात म्हटलं संरक्षणाच्या दृष्टिकोनातून म्हणजे जे नाविक दल आहेत त्या नाविक दलाचे जी ठिकाणं असतील गस्ती पथकं असतील त्या गस्ती पथकांच्या दृष्टिकोनातून आणि भारताचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून ही भारतीय बेटं अतिशय महत्त्वाची आहे. हे महत्त्व जे आहे ते महत्त्व आपल्याला सांगता येईल. थोडक्यात एकूण आपण आजपर्यंत भारताच्या ज्या प्राकृतिक रचना असतील त्या प्राकृतिक रचनांचा आढावा 3 भागांमध्ये घेतलेला आहे.